वहिनी एवढं काय टेन्शन घेता? पाळी येत असेल, पाळी यायचं असलं की खालचं पोट दुखते ना, त्यात काय आहे? हो हो. नाही तिचं तर काही काही दुखत नाही. कोणीच सांगा येते का मला पोट दुखते का काय होते का डोकं दुखते का काय, काहीच नाही होत तिचं. काही दुखत विकत नाही तिचं. तिची पाळी तर बाईला साजरी आहे बाई. काही दुखत नाही काही नाही. बरोबर येते ना वा? हो आई. एवढी काय असं काही लपवल्यावानी कौशी भेली हा? थोडस विचारलं मी तुले की येते ना माय बरोबर. आता मी तर येत नाही पायाले. तू सांगता आली म्हणजे आली, आणि त्या सांगितलं नाही आली तर नाही आली. नाही आई. लपलं काही नाही लपवलं. येते ना, येते ना पाडी. अशी भेली काऊन मग तू एखादा माना आई? ते काकू मग बोलायला आलती, तुला गेलती का मग? झालं पाहिजे काकू म्हणते सकाळी बोलवून आली नाही. जाय बरं तू. कोणती काकू? जाय तू, जाय जाय बाहेर जाय. ह्याच्या लक्षात आलं की काय हो, असं विचारलं आहे ना मला. वहिनी वहिनी खाऊन चालल्या? बसा आपण बसू ना. नाही मला काम आहेत. खूप त्रास होऊन राहिला का वहिनी? राहू द्या ना मग, मी करू ना काम. कामाचं काय आहे हा? चला काय राहिलं सांगा, मी करते. अहो वहिनी काही नसते, पाळीत दुखे ना. पाळी यायची अशी ना तुमची. तुमचा महिना कोणता आहे? तारीख किती आहे तुमची? 25 म्हणजे नाही 18. नाही म्हणजे कधी एकही आलती, कधी आली पाहते मी. वहिनी अशी काऊन गेली धावत? आणि तिचा पाळीचा महिना नाही सांगता येत. कधी 25 म्हणते, कधी 18 म्हणते, कधी 1 म्हणते. म्हणजे नेमकी हिची कधी येते काय? खरंच काही प्रॉब्लेम आहे. वहिनी लपून तर नाही राहिली काही? आई या झाडाची एक डांग दे बरं मला. हेल्याची डांग लावली होती का बी होतो? काय लावलं होतं हे? काय माहित बाई, डांगच लावलं होतं वाटते बाई. काही दिवसाचं लावलं हो ना. पाय ना एवढ्या उन्हात त्याला इतके फुलं आहेत ना, तर माझ्या दारातले ते सगळेशे झाडं कोमेजले. आणि उन्हाळ्यात अशी फुलं राहते नाहीत ना, नेले तर 12 महिने फुलं राहतात का हो? त्याला 12 महिने फुलं असतात. पावसाळा असो का हिवाळा असो का उन्हाळा, पाय ना ते ऊन आहे तरी फुलं. आणि काही सोय नाही का परी, अशी काही कोणते खत नाही, काही नाही काही नाही. पाणी टाकते का परी ना. म्हणून तर म्हटलं याचं ना कलम नेतोच मी, दारातही लावतो. उन्हाळ्याची फुलंच नाही दिसत ना. ये जा मग, त्याच काय घेऊन जाय का बाई. म्हटलं पिंकी ये काय बाई. हे तुले तुले असं म्हणजे कुमार म्हणे का मंजू म्हणे? खरंच आम्हाला करू नाही पाहिजे. अहो आई तुला तर माहिती आहे कुमार किती शिल्लक बोलते, काय बडबड करते. डोक्यात तेच आहे का अजून? हा शिल्लक बोलते का? आता शिल्लक बोलणं झालं, डोक्यात ती आहे का म्हणजे मग काय 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 असणार पिंकी? ती पाळी काही टाइमावर नसते का? मागच्या वेळेस तर मी तुला फोन नाही केला, मी म्हणलं नाही या महिन्याला ती बसलीच नाही ती पाळी आलीच नाही. आणि मग आली म्हणलं तर म्हणे आई नाही असं मला नाही खेप होती म्हणे. मला वाटते तिला काही पाळीचा त्रास आहे पिंकी. हा पाहून राहिली ना मी, काही दुखाना करावं का तिचा? त्या मागे तर म्हटलं होतं मग मला, मग तू वहिनीसोबत कोण नाही देन त्या दोघांना पाठवून दवाखान्यात. त्यात काय असते, पाळीचा काही प्रॉब्लेम असला तर गोळ्या औषध न होत क्लिअर. तुला मागं तर म्हटलं होतं मी, तो पाठवलं नव्हतं का मग ते? नाही ना, मी तिला म्हणलं म्हटलं का म्हणलं असं असं काऊन म्हटलं तुला दर महिन्याचे महिने येत नाही म्हणून, 2-2 महिने येत नाही. तर काय म्हणे नाही आई. हसली लागी. नाही आई त्यात काय आहे, मला पहिल्यापासूनच थोडा थोडा पाडीचा त्रास आहे म्हणे. असंच होते म्हणे मला थोडं कोणत्या महिन्याला वेळेवर येते, कोणत्या महिन्याला 2-3 महिने येत नाही म्हणे. मी म्हणलं माय मग हे का म्हणलं दवा घेऊखाना केला नाही का? तो गोष्ट म्हणून चालली गेली तर तू. आई मग तू नेणं दिले दवाखान्यात एवढं काय आहे, पाडी येते ना तिची. मग इंद्रगुलर अशील, दवाखान्यात गेलं डॉक्टर गोळ्या औषध देते. कोण एवढं विशेष गोष्ट आहे तुला मागे सांगितलं होतं ना मी हे फोनवर. हो ना. हे बाय मी काय म्हणतो, आता तू हाकीने होती तो तूच घेऊन जाय बरं तिली.
म्या गोट काढली की ती की गोटच मोठा पोरगा तर तुला माहित आहे आपलं पोरग काय ढंगाचा आहे तो हा ते शब्दही ऐकत नाही निरा स्वतःचीच ती हा तू आहेस तर जाय बरं तिला काकाला ना दवाखान्यात घेऊन काय नाही ते समज ते न असं म्हणलं तापासून बाई मला गमूनच नाही राहिलं असं कोण म्हणलं त्या दोघांनी की आम्हाला कृपायची नाही कोण म्हणलं अशी असं आई तू तर रंग बांधू नको तो जाऊ दे मी बोलतो वहिनीसोबत अहो तर काही नाही ना ते गमता केले ना होती ना आणि ते तिनं म्हटलं नाही का की नाही नाही ताई तसं काही नाहीये असं नाही तसं नाही आणि तुला माहित आहे आपला कुमार कसं तर काही लावत राहते निरा एक डोक्यात घातले गेलं जाऊ दे ते पाहिजे वहिनी आली चुप बस नाही ना पिंकी तू काही म्हण आता लोक मला काही वाटे नाही मी वाटच पाहू मी म्हणून या महिन्याला नाही पुढच्या महिन्याला नाही त्या पुढच्या महिन्यात सांगेनच आता काल वर्ष झाले मला त्याचे लग्नाले आपण घाई नाही करू पण बाई ते तसं म्हणलं तापास डोक्यात दे की कस घुमून राहिलं हे पाय पिंकी तिची पाडी काही वेळेवर येत नाही बरं बाई हा आणि काही सांगणार नाही ते आपल्याला तिची मायबापच काय सांगतील कोणी लपूनच ठेवते हा सांगलं का तोंडानं की मला पाडीचा काही त्रास आहे काय हाय हा मग आता तुला दर महिन्याला समजत नाही काय हो माय सांगत नाही ना बरोबर बरं तो मग रे मी करतो काय ते या ना झाले का काम बोल तिच्या संग काही हा मी जातो बाहेर जातो झाले का काम काय चालू आहे कोणत्या विचारात हा नाही हो ताई विचारात नाही आज ना पोटच दुखून राहिलं ते खालचं पोटलंच दुखून राहिले काऊन पाडी बिडी येते का पिंकी कोणत्या विचारस तू मी काय बोलून राहिलो तुला काही लक्ष नाही नाही रे लक्ष नाही तर काय तर नाही मी हो मलाच विचारत होती याले कसं विचारा याले विचार नाही चांगलं वाटत हा काय म्हणे चांगलं नाही वाटत मी याले कसं म्हणू मी काय झालं पिंकी मग याचा फोन आला का काही घरी भांडणं झाले का कोण टेन्शन मध्ये दिसून राहील तू अरे मंजू ते मग आईस्क्रीम आणलं ते बरं पिंकी टेन्शन मध्ये आली आईस्क्रीम उगाल दिल चांगलं हो टेन्शन मध्ये तर मी आली ताई अशा का माझं जासूस सारख्या बोलून राहिल्या जासूस सारख्या वागून राहिल्या पूर्ण माझ्यावर लक्ष देऊन राहिल्या अशा याच्या काही लक्षात आलं की काय अरे नाही रे आईस्क्रीम वगैरे काही नाही पाहिजे काही बोलतं का द्या वहिनी मग जेवल्यानंतर फोडू आपण जेवल्यावर खाऊ का रे आज गेलास कुठे कुठे जातो ऊन किती आहे पाहिनं किती ऊन आहे बापा बेकार काम आहे दीदी कुठे गेली तिला उन्हाचं हिंडू नको ती बरं पोरगी बिमार पडीन नाही रे ती आई जोड आहे ते आई गेली ते कुठे गेली काय माहित आई संगच गेली आई बसली अशी ना ती बाया बसतात ती मोठ्या बसलीशी एवढ्या उन्हाच्या बसतात त्या बाया कितीच्या सावलीनं सांग द्यावा किती लागतात जाय बोला पिंकी निधीले बोला ऊन लागीन पोरीले बसा लागीन आईले काय चालली लेकराली घेऊन स्वतः उन्हा शहरात जाऊन बसते आणि ते पोरीले घेऊन जाते ऊन लागीले या ना वहिनी त्यातून काय पाहून राहिले झाले ना तुमचे काम या ना मग हो काम म्हणजे हो झाले ना येऊनच राहिली होती पिंकी ताई मला जासूस सारखं कोण पाहून राहील आईनं काही सांग का तिच्या लक्षात आलं का काही आईले फोन करून सांगतो बाई तर सांगू तो की मायकी पाळी रेग्युलर येत नसते काकू तो म्हणे की लग्नानंतर होईल सगळं चांगलं काही सांगत नको बसू आज गैरसमज होते ना घरच्या लोकांचे म्हणून सांगितलं नाही पण माई पाळी तर काही रेग्युलर झाली नाही तसंच आहे एका महिन्याला येते दुसऱ्या महिन्यात येत नाही कधी कमी कधी जास्त आता मला वाटते माझ्या सासूच्या आणि माझ्या ननदच्या लक्षात वाटते आताही जर मला लपवलं यायच्या लक्षात आलं काही तर मलाच दिन हे काही मी आता पहिले काकून लावतो गच्चीवर जाऊ का गच्चीवर ऊन येशील पण मी आता काकूला फोन कुठून लावू काकूला सांगतो की घरच्या लोकांच्या लक्षात येऊन मी सांगून देतो की माई पाळी काही रेग्युलर नाही मी खोटं बोलली म्हणून अरे मंजू हे मॅटरच आहे सोबत आहे काऊन आली चालली गेली हे वहिनी कोण माझ्याजवळ तुटक राहून राहिली हॅलो हा हॅलो काकू फोन आला वाटते म्हणून तर गेली तेच तुला आली कोण चालली गेली फोन आला अशी बस मी पाणी पिऊन येतो कोणाचा फोन आला निवडी चोरून काय बोलून राहिली काय बोलून राहिलेला अंदर जाऊन ऐकतो जरा झाडात जातो वहिनी हा म्हटलं काकू
बिचारे असं असं झालं, कसं करू मग सांगून देऊ का आता? वहिनीने इतकं लपून ठेवलं का? आई म्हणे ते बरोबरच आहे. लयच आतल्या गाठीतली निघाली हो. हा, आम्हाला का फसव्याचा प्रयत्न केला का येईन? म्हणजे हिची आता येते का नाही येत याच्यावर शंका आहे. बाईची पाडीची येत नसेल तर हा भाऊ का फसला का? ताई, ताई तुम्ही इथं? हो, काऊन? कायच पकडला गेली का? नाही नाही ताई, असं नका म्हणू. ताई प्लीज, ताईला सांगू नका काही. ताई मी लपवलं काहीच नाही. ताई मी लपवलं नाही. ताई तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी सांगते ना, सगळं सांगते. वहिनी, तुमच्या जवळून ही अपेक्षा होती. हा, मला तर असं वाटायचं की आपण दोघी एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहो का बहिणी आहो. म्हटलं सगळ्या गोष्टी एकमेकीसोबत शेअर करतो आणि तुम्ही सांगितलं नाही मला. थोडं मोठं लपून ठेवलं म्हणजे आमचा विश्वासघात केला वहिनी तुम्ही. नाही नाही ताई, ताई काहीतरी गैरसमज झाला. ताईच नाही, मी सांगते ना ताई, सांगते ना मी. ताई अशामुळे असं नाही सांगितलं. आम्हाला काही लपवायचं नव्हतं. मला पहिलेपासूनच पाडीचा थोडासा त्रास आहे. म्हणजे अनइवन आहे, येते पण रेग्युलर येत नाही, कमी जास्त येते, महिन्याच्या महिन्या येत नाही. पण पण काही जण म्हणत की हे नॉर्मल आहे, होऊन जाईल चांगलं. म्हणजे आम्ही सांगणारच होतो, म्हणजे सांगणारच होती मी, पण असं वाटलं. म्हणजे माझे काकूही काय म्हणे काही दिवसानं होते म्हणे चांगलं. तर म्हणून नाही सांगितलं. लपवलं नाही ताई, लपवलं नाही. लपवलं नाही तर काय सांगितलं का वहिनी तुम्ही? हा, आईच्या हे खूप दिवस लक्षात आलेलं आहे वहिनी. समजलं ना? तुम्ही जेवढं नाटक करता ना त्याच्यापेक्षा आईने मला 10 उन्हाळे शिल्लकच पाहिलेत तुमच्यापेक्षा. अच्छा, हे लक्षात आलेलं आहे. पण ते डायरेक्ट काय तुम्हाला विचारीन. एक तर माझ्या आईचा स्वभाव नाही आहे तसा. हा, तिचा स्वभाव किती चांगला आहे तुम्ही पाहिलं. पण तुम्ही तिला पहिल्याही महिन्याला सांगितलं ना तर तिनं काही तुम्हाला काही त्रास नसता दिला ना. उलट डॉक्टर जवळ गेलो असतो, गोळ्या औषध ट्रीटमेंट घेतली असती, आतापर्यंत क्लिअर झालं तर. तुम्ही लपून ठेवलं. नाही ताई, असं वाटलं की लग्नानंतर हार्मोन्स चेंज होतात तर ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. असं वाटलं. घरीच डॉक्टर हा वाटते तुम्ही. लयच हुशार. आता रडू पडू नका, रडा काय लागते. ताई आईला बरोबर सांगा ना, नाही ताई म्हणतीन की मी फसवलंच. ताई मी खोटं नाही बोलली ना ताई. मी काही ताई मी सांगितलं ना तुम्हाला सगळं. मी मी माझ्या काकूलाच फोन लावला, कोणालाच पाहायचं. माझा फोन चेक करा. मी काकू स्वतःच बोलून राहील ती की काकू आता मी कसं करू. माझ्या लक्षात आलं की तुमच्या लक्षात आलं, आईच्या लक्षात आलं, म्हणून मी काकूला फोन लावला की काकू मी आता सांगून देतो बा असं म्हणून. काकूही म्हणे सांगून दे. पण वहिनी हेच तुम्ही पहिले सांगितलं असतं तर चालतं ना. एवढे दिवस नाटक करे काही गरजच नव्हती. मशान विश्वास जाते ना वहिनी. असं वाटते की तुम्ही खोटं बोलू शकता तर अजूनही काही खोटं बोलत असाल. म्हणजे तुम्ही गोड गोड बोलता, हसून बोलता, चोपडेपणा करता, हे सगळं खोटं आहे की मग. माझ्या आईला बाबाला तर असं वाटते की किती चांगली सून भेटली त्यांना. पण मी यायला सांगितलं होतं, हे म्हणत काहीच नाही म्हटलंय ना. त्याला कुठे डोकसा आहे, बिनडोक्सा ज्याले. ताई तुम्ही चिडू नका ना, तुम्ही आईले बरोबर सांगा ना. बस झालं, रडू नका आता. चला उद्या दवाखान्यात जाऊन येऊ आपण. एखाद्या गायनॉलॉजिस्ट टाकू. काही नसते, ते होईलच चांगलं. असं लपवत नसतात वहिनी. आईले काय सांगसान? आईले काय अजून एखादं नाटक सांगा काही. आईले काय समजते? तसं नाही मंजू, मला तर लय राग आला तुला. हा, मापासून लपत. हा, तुला एकदा नाही वाटलं 6 महिन्यात आईले काही सांगा म्हणून? हा, मला काय देत नाही का? हा, मी काय मी आठाव का? मी मला समजत नाही, मला समजे असं वाटे माय. एवढी का खोटी बोलतो तू? एवढी खोटी बोलतो? लयच खोटी निघाली व तू.
तुला एकदा असं सांगा वाटलं नाही की आई मला त्रास आहे काय असं काय तसं म्या का तुला का काढूनच दिलं असतं का घराबाहेर. आई म्हटलं कसं सांगा मला असं वाटलं खरं तर होईलच चांगलं पण असं घरी राहून हा काही नको सांगू मंजू तू आमच्यापासून लपवलं खोटं खोटं बोलत आली काही सांगू नको मला तू हा आणि मला तर पहिले तर तुला आई सांग बोला वाटू राहिलं फोन करून हा तुला आईने सांगितलं नाही हा म्हणजे लहान आतल्या गाठीतले लोक हा माय तुम्ही अजून काय काय लपवेलं आहे माय बाई. नाही नाही आई काहीच नाही लपवेलं काहीच नाही. चल बाई मोठ्या वेळेला सांगतो माय काय मग मंजुले म्हणतो बाई सांगून दे घरी जे आहे ते खरं आहे. काय करून काय म्हणतील दवाखाना करतील दवाखाना केला तर काय होतेच सारं चांगलं का तिची काय येत नाही असेल येते बाई मला वाटते तिची ननद आली काहीतरी झालं असेल स्वतःला असेल पोरीला सकाळ सासरवास नको माय बाई ते लोक म्हणतील लपूनच ठेवलं लपून काल ठेवलाय असं वाटलं होईन चांगलं कुठे झाले बाई एवढे पोहे धावत येतो आत्या बाई मी येतो जशी मोठ्या बाईच्या घरी चालली माय बाई एवढी काय टेन्शन मध्ये गेली बाईच्या घरी काय काय पोहे धावत जाऊ दे तिकडे अशीन काही तिला ढंग नसते आणि चालली पोहे धावत चाल अपुस पे स्वयंपाक व्हायलाय ना मी जेवून घेतो व्हायलाय जेव्हा उरलं ते झाकून ठेवचा बरोबर. अरे वाळवं ताट आला का बाबू ते घरी नाही ते तिथे गेली सायच्या घरी थांब मीच वाढतो तुले ताटी कुठे गेली हे ती संध्याच्या घरी गेली काय दिले काय आठवलं सांगा लई गेली पैत धावत काय सांगायचं होतं मग बाईले तर जुना हात पाय मी बी जायला घेऊन राहील ती बरा आला ये दोघं मायले का जीव संग मग बरं ती जेवली का येऊ दे तिला नाही तर येऊ दे काय वाढतं राहू दे येत होती बस मग येईनच ना ती घरी या ना मग आपण जीवनात तिचं काय वाट पाहतं तिला काय बसली की बसली तिला का कोणी म्हणायला आहे का बोले हाय बसतात मग दैपारच्या माय बाई 3-3 4-4 घंटे बसतात दोघी दरान जेठाण्या काचा गोटी करतात का सांगा एवढ्या तिला का माहिती आहे तू आला घरी म्हणून येईन त्या घरी बसली तर बसली ना आता मी आवाज देतो राहू दे बस तू नको वाढू तर आपस आली की वाढते ते बस मी हात पाय धुतो. बरं बापा तुला तिच्याच हातचं पाहिजे असेल केव्हा आले का तुम्ही का आपल्याला की नाही अर्जंट ना मंजूच्या जावं लागते. काय झालं काय 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 झालं का फोन आला तिचा काही हो तिचा फोन आलता ती मी तुम्हाला सांगतो का मागे हा मग तिनं सांगितलं नाही का तिच्या घरच्या लोकाईले मॅच म्हटलं होतं तिले म्हणलं काय सांगू नको सांगशील तर अजून लोक फाटे पडतात काही नस म्हणलं कोणाकोणाचं तसंही बरोबर होऊन जाते होते ना माय लग्न झाल्यावर लय पुरीचं बरोबर होते ना म्हणून मी तिला म्हणलं काय सांगू 5-6 महिन्यात आपच बरोबर होईल ती पुरीने सांगितलं नाही आता मला वाटते तिच्या ननदच्या सासूच्या ध्यानात आलं त्यानं दवाखान्यात नेलं तिले राजू टाकायला करत राहतो तू हा खरं सांगा सत्य सांगा हा अलपी असं असते का कुठे आता ते लोक काय म्हणतील असे 150 धंदे तुला सांगितले होते त्या पोरीले खोटं बोलायला लावला पहिलेच सांगून दिलं असतं तर त्या लोकांना विश्वास राहिला नसता का हो ना बाबा माझ चुकलं मॅच म्हणलं तिला म्हणलं काय सांगू जाऊ दे होईनच म्हणलं सगळं चांगलं 150 तोंडाची आता त्या पोरीले सासरवाद झाला काय 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 आता तर ते जाऊन करतं काय काय म्हणत का ते लोक नाही पांडू तिला काय बोलता तिनं काय हे थोडी केलं मी बी होती त्याच्यात का पुष्पानच मला का नाही म्हणलं जाऊ दे बाई होईनच चांगलं येत नाही असं नाही येते फक्त तिचं जसं कमी जास्त आहे तर तेवढंच तर नेलं म्हणते ना तिच्या ननदनं सासून दवाखान्यात नेलं म्हणे डॉक्टरनं गोळ्या औषधा दिले पण म्हटलं तुम्ही 2 जण जाऊन या जसं का आम्ही 2 जण जाऊ ते मी कसं सांगू वहिनी हा हे असे तुम्ही कामे धंदे रिकामे बाया करत राहता हा